नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण मस्त असे उरलेल्या भातापासून कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत. तर हे कटलेट करायला एकदम सोपे आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी एक मोठी वाटी भात घ्यायचा आहे. आता हा भात मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचा आहे. तर यामध्ये पाणी वगैरे काही न टाकताच वाटून घ्यायचा आहे. पाणी न टाकताच भात वाटून घ्यायचा आहे. आता हा वाटलेला भात एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकायचे. तर इथे मी 2 बटाटे घेतले आहेत. तर अशा पद्धतीने बटाटा छान स्मॅश करून झालेला आहे. आता हा बटाटा या भातामध्ये टाकायचा. आता यामध्ये एक ढोबळी मिरची बारीक चिरून टाकायची. आता यामध्ये आपल्याला पालेभाजी टाकायची आहे. तर इथे मी 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे. तर मेथीऐवजी पालक किंवा शेपू अशाही काही भाज्या टाकू शकतो आपण. आता यातच मध्यम आकाराचा 1 कांदा बारीक चिरून टाकायचा आहे. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे सफेद तीळ, आता यामध्ये 3 चमचे बारीक रवा टाकायचा आहे. रव्यामुळे कटलेट छान खरपूस होतात. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 2 चमचे धना पावडर, 1 चमचा सांबार मसाला आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता यात जिरे, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आणि आता हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता हे मिक्स करून झालं की आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून हे जे छान असे छोटेसे गोळे करून घ्यायचे आणि हातावर असे चपटे करायचे. तर अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे आपल्याला दामट्या करून घ्यायच्या आहेत. तर गोलाऐवजी उभ्या आकारातही हे कटलेट करू शकतो. तर इथे मी सर्व कटलेट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि आता आपल्याला हे कटलेट बारीक रव्यामध्ये घोळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने सर्व बाजूने याला रवा लावून घ्यायचा आहे. आणि आता तेल गरम झालं की यामध्ये हे कटलेट तळून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटं एका बाजूने शेकून झाले की नंतर हे पलटी करून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे खरपूस शॅलो फ्राय झाले आहेत. अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने हे छान असे खरपूस तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे कटलेट दोन्ही बाजूने छान असे शॅलो फ्राय करून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तव्यावर कडेला हे सरकवून ठेवायचे म्हणजे यातलं तेल पूर्णपणे निथळलं जातं आणि नंतरहून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि अशाच पद्धतीने सर्व कटलेट करून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.